नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा ट्रेड शो करणार आहे। आपण इथे बघू शकता, हा माझा युजर आयडी आहे XW6957 हा आपला युजर आयडी आहे। याचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे। आजच्या डेटचा हा ट्रेड होता। आज मी 2 ट्रेड घेतलेले, त्याच्यामध्ये मला लॉस झालेला आहे। तर मी आपल्याला माझा लॉस पण शो करणार आहे, किती झालेला आहे, काय झालेलं आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला एक मेसेज पण राहील की आपण कसं काम करू शकतो, आपलं काय चुकतं काही नाही। बऱ्याचशा लोकांचं एक आय ओपनर टाइप हा व्हिडिओ राहील। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला जरूर आपण सबस्क्राइब करा। चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे। निफ्टी 50ला आपण बघू शकता, लास्ट टाइम आपलं डिस्कशन झालं होतं की जेव्हा मार्केटने इथून आपली ही जी कॅन्डल बघताय मित्रांनो, ही एक आपल्याला शार्प बुलिश कॅन्डल ही, कारण मार्केटने ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंड इथं शो केलता। बरोबर याच लेवलवरती मार्केटने इथं सपोर्ट घेऊन याला वरच्या साईडला ब्रेक केले। 21,800 आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल होता। त्याच लेवलला मार्केटने जेव्हा इथं ब्रेक होऊन फर्स्ट टाइम आला, नंतर सेकंड टाइम आला, सेकंड टाइम सुद्धा इथं सपोर्ट मार्केटने इथं घेतलेला आहे। आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काय आहे ते लक्षात घ्या। आपला जो लेवल आहे हा बघा, किती 22,250 हा जो लेवल आहे वरच्या साईडचा। मार्केट जर उद्याच्या डेटला याला म्हणजे फॉलो थ्रू भेटतं, उद्या सुद्धा एक ग्रीन कॅन्डल बनतीये आणि एक शुक्रवार, मंगळवार, बुधवार किंवा अराउंड मंगळवार पर्यंत जर ह्या लेवलला मार्केट इथं सस्टेन करते, त्याच्यानंतर जर याला ब्रेकआउट करते, म्हणजे जो की लेवल येतोय आपला 22,300चा लेवल, या लेवलला जर आपल्याला डिसायसिव्हली ब्रेकआउट भेटतोय तर आपल्याला जो नेक्स्ट आपला जो टार्गेट आहे तो टार्गेट इथं ओपन होऊन जाईल। आपला 22,500चा टार्गेट मार्केटसाठी ओपन होऊन जाईल। ऑन अदर हँड ह्या ठिकाणी बघू शकता, आपल्याला भरपूर टाइमला ही जी लाईन आहे बघा, या लाईनला मार्केटने भरपूर ठिकाणी इथं टेस्ट केलंय। जर थर्ड टाइम मार्केट या ठिकाणी आलं, इथून सुद्धा टाइम स्पेंड करून जर ब्रेकआउट करतंय, खालच्या साईडला जर 21,700च्या खाली जर सस्टेन करणं सक्सेसफुल मार्केट या ठिकाणी होत आहे, तर आपल्यासाठी जे नेक्स्ट लेवल आपल्यासाठी येतील ते नेक्स्ट लेवल येतील इथं 21,500 आपल्यासाठी येऊन जातील। कारण की या लेवलच्या खाली जे आहे ना, इथं बायर हे वीक होऊन जातील आणि सेलर स्ट्रॉंग होऊन जातील। ह्या लेवलच्या वरती बायर हे स्ट्रॉंग होऊन जातील आणि सेलर हे वीक होऊन जातील। तर हे 2 लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे, 21,800 ते 22,000चा लेवल। ओके, आता मी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो। आजच्या डेटला आपण काय परफॉर्म केलंय मार्केटने त्याविषयी आपण थोडीशी जरा चर्चा करूया। इथं बघू शकता, आपला एक लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर इथं फर्स्ट टाइम मार्केटने एक सपोर्ट केला होता। सपोर्ट केल्यानंतर या ठिकाणी बराच सेकंड टाइम या ठिकाणी आला आणि इथूनच मार्केटने इथं बाउन्स बॅक घेताना आपल्याला दिसू शकतं। मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस इतकं सोपं आहे की आपल्याला जे डोळ्याने दिसतं फक्त त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे। इथं आपण बघू शकता किती ब्युटिफुली या ठिकाणी मार्केटने त्याचं टेक्निकल इथं फॉलो केलेलं आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी एक इनसाइड कॅन्डल रेडी होऊन इथं आपल्याला चांगली मुवमेंट सुद्धा निफ्टी मध्ये मिळालेली ऍज इट इज। आता हा जो लेवल आहे, आता ही जो मी रेंज इथं प्लॉट केला आहे 22,700 दरम्यान आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता इथं भरपूर ठिकाणी इथं मार्केट टच झालेलं आहे। जवळजवळ हा रेंज जो आहे ना, इथपर्यंत हा सपोर्ट साठी काम करत होता, काम करून आता हा रेजिस्टन्स म्हणून होतोय। म्हणजे जिथून मार्केट बाउन्स बॅक होतो त्या ठिकाणी आता इथं ब्रेकआउट केल्यानंतर हा फर्स्ट टाइम इथं आलेला आहे, तर हा फर्स्ट रेजिस्टन्स आहे, आपण असं गृहीत धरू शकतो। मार्केट जर उद्या 10-10:30 नंतर जर ह्याच रेंजला टाइम स्पेंड करून जर याला ब्रेकआउट करते, तर आपल्यासाठी फर्स्ट रेजिस्टन्स इन 22,200चा रेजिस्टन्स इन ऍज इट इज। जसा 22,100ला इथं क्रॉस झाला, तर आपण एक 5 मिनिटाच्या कॅन्डलची वाट बघू शकता आणि त्या कॅन्डलला क्लोज झाल्यानंतर आपण इथं 22,000ची लेवल इथं अचीव्ह करू शकता। सोबतच याला जर डाऊन साईडला ब्रेकआउट करते तर मार्केट थोडंसं व्हॉलेटाईल राहील। तर इथं 21,900 हा जो लेवल आहे, या लेवल वरती मार्केट इथं सपोर्ट साईडचं काम करू शकतो। गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं, जर ह्या लेवलला कुठे जर गॅप डाऊन झालं तर मार्केट इथं व्हॉलेटाईल व्हायचे चान्सेस जास्त आहे। आणि जर खाली इथं गॅप अप जर मार्केट ओपन झालं, तिथून खाली यायचे पण एक चान्सेस आहे, प्रॉफिट बुकिंग इथं येऊ शकतं, किंवा गॅप डाऊन झालं तरी सुद्धा खाली यायचे चान्सेस जास्त आहे। कारण आज जे लोक इथं बाय करून गेले त्यांना जर ओव्हरनाईट मध्ये इथं जर लॉस, समजा एखाद्याने 100चे प्रीमियम एखाद्याने बाय केले आणि त्याने इथं गॅप डाऊन जर ओपन झालं तर 100चं प्रीमियम त्याला 70-60चं प्रीमियम दिसन। आणि जर याला 15 मिनिटाची एक रेड कॅन्डल क्रिएट होऊन जर त्याला ब्रेकआउट देते ती कॅन्डल, तर तो जो लेवल आहे तो इथं कन्फर्म होऊन जाईल ब्रेकआउट साठी, डाऊन साठी। तर या ठिकाणी बरोबर पॅनिक सेलिंग इथं यायचे चान्सेस जास्त आहे। अप्पर साईडला आलं तरी सुद्धा पॅनिक सेलिंग होऊ शकता। या 2 ते 3 गोष्टी जे आपल्याला लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे। ऍज इट इज आता निफ्टी बँक वरती आपण बघूया। इथं एक सेकंड चार्ट लोड होतोय, आपण याला थोडंसं आपल्याला झूम आउट करावं लागेल, तेव्हाच आपल्याला गोष्टी इथं क्लिअर होतील। मार्केटसाठी हा जो एक लेवल होता मित्रांनो, हा एक इम्पॉर्टंट लेवल होता, जसं की आता मार्केट त्या लेवलवरती आहे। आपला 46,200चा लेवल जो आहे, 46,277ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली
झाली बरोबर ह्याच जो 46,000चा लेवल आहे ह्या लेवलवरती मार्केटने इथं डाऊन ब्रेक करून इथं आपल्याला क्लोजिंग वरच्या साईडला दिलेली. आता जो इम्पॉर्टंट पॉईंट येतोय, आता मी याला थोडंसं झूम करतो आणि आपल्याला लक्ष द्यायचंय की या ठिकाणी जो आहे हा जो आपल्यासाठी दोन रेंजचा इथं बघू शकता, इथे एक रेजिस्टन्स पॉईंट इथं क्रिएट झाला होता 46,700च्या लेवलवरती. या लेवलवरती जर मार्केट अप साईडला आपल्याला क्लोज करताना सक्सेसफुल आपल्याला दिसतंय, तर आपल्याला 47,200चा जो लेवल आहे तो आपल्यासाठी नेक्स्ट रेजिस्टन्स सारखं काम करेल. तर त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि एक ट्रेंड लाईन सुद्धा आपण या ठिकाणी प्लॉट करू शकतो. ही ट्रेंड लाईन वरती पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. जर इथून खालच्या साईडला जर ह्या लेवलच्या खाली जर इथं मार्केट इथं वन डे जर इथं क्लोज झाला, वन डे जर इथं सस्टेन केला पूर्ण या लेवलच्या खाली, या कॅन्डलच्या खाली, तर आपल्यासाठी जे ना खालचे 45,000चे लेवल आहे हे ओपन होऊन जातील ऑन डेली टाइम फ्रेम वरती. जे लोकांनी होल्डिंग केलेले त्यांच्यासाठी स्टॉप लॉस जो आहे, ही जे कॅन्डलचे दोन हाय आहे बघा, हा एक हाय सॉरी लो आणि हा एक लो, हा आपल्यासाठी हा जो रेंज आहे जवळजवळ आपला 46,000 ते 46,800 हा आपल्यासाठी एक स्टॉप लॉसचं काम करीन. तर इथपर्यंत आपण स्टॉप लॉस याला ट्रेल करू शकता ऍज इट इज. जर याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण शिफ्ट केलं, हा जो पॉईंट आहे हा रेजिस्टन्स पॉईंट सारखं काम करेल. जर गॅप अप होऊन जर ह्या ठिकाणी एखादी हॅमर किंवा एखादी इनसाइड कॅन्डल जर ब्रेक करते खालच्या साईडला, तर आपण एक 200-300 पॉईंट साठी आपण इथे एक ट्रेड घेऊ शकता डाऊन साईडला, पुट साईडला. या लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन होतं, गॅप अप ओपन होतोय तर आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकता. गॅप डाऊन जरी ओपन झालं तरी पण एक डाऊन साईडला 15 मिनिटाच्या ब्रेकआउट वरती, म्हणजे एक 15 मिनिटाची कॅन्डल बनवू द्या आणि त्याच्या खालच्या साईडला जर ब्रेक केलं तर आपण इथे एक 100-200 पॉईंट साठी मुवमेंट घेऊ शकता. उद्याचा दिवस आहे, शुक्रवार दिवस आहे, तर काळजीपूर्वक आपल्याला काम करायचंय. कारण की उद्या प्रीमियम इतके फास्ट वाढत नाही, टाइम डिके भरपूर असतो. तर त्याच्यामुळं जो प्रीमियम आहे, जर आपला ह्या ठिकाणी 100 पॉईंट जर ऑप्शन मूव्ह करताय, तर उद्याच्या डेटला आपला 40 पॉईंट किंवा 30 पॉईंटच इथं ऑप्शन मध्ये मुवमेंट, पर्सेंटेज ऑफ मुवमेंट इथं होऊ शकते. तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आजचा मी तुम्हाला ट्रेड दाखवतो. आज मी फिट निफ्टी वरती ट्रेड केलं. एक ही 50ची मुव्हिंग ऍव्हरेज आहे का, याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही, ते मी यूज करतो. याच्यामध्ये एक रेजिस्टन्स पॉईंट आपल्याला दिसत होता मित्रांनो, बारीक लक्ष दे मी काय म्हणतोय. तर इथं मला कन्फर्म होतं की मार्केट जे आहे ना, इथं निगेटिव्ह साईडला एक चांगली मुवमेंट भेटेल. मार्केट इथं ओपन झालं, ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी इथं ब्रेकआउट दिला मार्केट. मी जे तुम्हाला सांगतो ना, आता मी थोडंसं झूम करतो याला, म्हणजे लक्ष द्या बारीक. या ठिकाणी आपला ट्रेंड डाऊन आहे आपला, डेली वरती पण आणि वीकली वरती पण, डेली वरती पण आणि शॉर्ट टर्म 4 घंट्याच्या याच्यावरती पण तुम्ही पाहिला. जर मला टाइम फ्रेम याचा जर मी शिफ्ट केला 4 घंट्यावरती पण आपण इथं लोअर लो बनवताना आपण दिसत आहे बघा. हे तर बघा लोअर लो बनवताना दिसत आहे. आपल्याला छोटं आणि मोठे दोन्ही टाइम फ्रेम याला कन्फर्म करणं गरजेचं आहे. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला, 15 मिनिटावरती पण आपल्याला क्लिअर कट इथं लोअर लो दिसतोय. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला, 5 मिनिटावरती पण आपण इथं लोअर लो आपण लावतोय. ओके, तर आता इथं बघू शकता, इथं फर्स्ट टाइम मार्केटने या ठिकाणी आपल्याला एक रॅली दाखवली. ह्या रॅलीचं जर मेजरमेंट आपण बघितलं तर मेजरमेंट जवळजवळ 130 पॉईंट 120 पॉईंट इथे दिसत आहे. या ठिकाणी फर्स्ट टाइम मार्केटने इथे एक रेड कॅन्डल बनवली. या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल बनवलं होतं, पण ही जी रेड कॅन्डल आहे ना, ही बिग बार कॅन्डल आहे मित्रांनो. बिग बार म्हणजे ज्याला आपण मारुगोजो कॅन्डल पण म्हणतो. ही कॅन्डल जी आहे ना, शार्प सेलिंगची कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलचा जसा लो ब्रेक झाला, याचा मी लो दाखवतो तुम्हाला. ही जी कॅन्डल आहे 10 वाजून 5 मिनिटाची कॅन्डल आहे. ठीक आहे, इथं टाइम फ्रेम बघू शकता आपण, 10 वाजून 5 मिनिटाची कॅन्डल आहे. हे बघा, या कॅन्डल वरती मी इथं 20,300चा पुट जो आहे तो शॉर्ट केला. ओके, याचा प्राइस पण मी तुम्हाला सांगतो, याचा प्राइस काय होतं, याचा ऍव्हरेज प्राइस याचं काय आहे, जस्ट अ मिनिट. तर या ठिकाणी आपण प्राइस बघूया, याचं प्राइस किती आहे. प्राइस जे आहे आपलं इथं 154 रुपये. 154 रुपयाच्या प्रीमियम वरती या ठिकाणी मी इथं याचा बाय केलं. बाय केल्यानंतर मार्केटनी बघू शकता या ठिकाणी एक शार्प जी आहे ना, आपल्याला एक सेलिंग पॉईंट इथं दाखवलं. इथं मी याचं एक मिनिट याचं मेजरमेंट घेतो. इथं सेलिंग पॉईंट बघायचं. सेलिंग पॉईंट 130 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट भेटली. 130 पॉईंटची याची मुवमेंट म्हणलं तर आज एक्सपायरी निफ्टीची एक्सपायरी होती, फिन निफ्टीची एक्सपायर नव्हती, नाही तर चांगलं प्रॉफिट झाला असतं या ठिकाणी. तरी पण पर्सेंटेज ऑफ रिटर्न जे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर मी याला थोडंसं अनहाईड करतो, इथं बघू शकता जवळजवळ 190 च्या दरम्यान 110 पर्यंत जाऊन आला. पण या ठिकाणी माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, कारण मी काही प्रॉफिट बुकिंग काही ठेवत नाही. जिथपर्यंत मार्केट जातं तिथपर्यंत जाऊ देतो. जवळजवळ जर आपण या ठिकाणी बघितलं, जर प्रॉफिट वाईज जर इथं काउंट केलं आपण, तर इथं 38 पॉईंटचा या ठिकाणी गेन मिळालेला आहे. ठीक आहे, 38 पॉईंटचा गेन मिळाला म्हणजे खूप मोठं काम केलं अशातलं मी म्हणत नाही. ठीक आहे, मोठं काम केव्हा राहतं किंवा चांगलं काम केव्हा राहतं, जेव्हा सेकंड टाइम आपण ट्रेड घेतो. या ठिकाणी जो पण तुमचा प्रॉफिट झाला असेल 5,000 10,000, तर त्यानंतर जे ना मॅक्सिमम ट्रेडर आपल्याला जो ट्रेड घेता ते मोठ्या क्वांटिटीने ट्रेड घेतात. त्यांना वाटतं की हे पण लावा ते पण लावा. या ठिकाणी बघू शकता सेम सेटअप या ठिकाणी परत इथं बनला. इथं पण रेड कॅन्डल बनली होती, इथं पण मी ट्रेड घेतलेला दिसतोय आपल्याला. हा जो ट्रेड पॉईंट आहे 11 वाजून 20 मिनिटांनी ट्रेड पॉईंट इथं आपला मॅच होतोय. तर इथं आपण लेवल बघूया. याचे लेवल याला मी थोडंसं
हे करतो जस्ट अ मिनिट. इथं नंतर मी ट्रेड घेतला किती 11 वाजून 20 मिनिटांनी. इथं पण बघू शकता इथं पण 11 वाजून 20 मिनिटं आहे. इथं बघा या ठिकाणी या झोनवर बघा या झोनवरती बघा. याला मी थोडंसं कट करतो. इथं तुम्हाला 11 वाजून 20 मिनिटांनी खालच्या साईडला इथं ट्रेड दिसतोय. हा इथं खाली ट्रेड दिसतोय 11 वाजून 20 मिनिटांनी. याला जसं ब्रेक केलं तसं मी ट्रेड घेतला. आता या ठिकाणी जे ना माझा स्टॉप लॉस हिट झालेला आहे मित्रांनो, बघू शकता. सेम सेटअपनी माझा इथं प्रॉफिट झाला, सेम सेटअपनी इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला. पण इथं तुम्ही स्टॉप लॉस जर बघितलं ना तर तुम्हाला समजेल की नेमकं मी मनी मॅनेजमेंट का बरं म्हणतात. इथं बघू शकता माझा जो इथं एंट्री होती 148 ला एंट्री होती आणि जो स्टॉप लॉस आहे माझा 137 ला होता आणि 136.90 म्हणजे 137 ला माझा एक्झिट झाला. म्हणजे या ठिकाणी जे आहे मी मित्रांनो जो लॉस घेतलेला आहे तो जवळजवळ 11 पॉईंटचा घेतला, तरी पण मी 27 पॉईंट इथं प्लस मध्ये आहे. बेअर मिनिमम एक 200 क्वांटिटी जरी आपण ट्रेड केलं तर 5-5.5 रुपये प्लस मध्ये राहतो. तर मेसेज काय एक सिंपलचा आपल्याला, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम तुमचा प्रॉफिट होतो, तुमचा सेकंड प्रॉफिट तुम्हाला सेव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला असा विचार कधीच करायचा नाहीये की 1,000 रुपये बनले तर हे 1,000 रुपये डबल मी वापरतो आणि 1,000 चे 2,000 करतो. नाही, आपल्याला 1,000 बनलेले ना तर 1,000 मधून 200 रुपयाचा रिस्क घ्यायचा आणि पुढचा ट्रेड घ्यायचा. आणि याच्यानंतर हा स्टॉप लॉस झाल्यानंतर मी कुठलाही ट्रेड याच्यानंतर एक्झिक्यूट केलेला नाही. तर हा जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, तर तोच नावाचा प्रकार आहे. त्याशिवाय तुमच्याकडे किती प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी असली तर तुम्हाला ते उपयोगात येणार नाही. तर ही माझी विनंती, आपण या गोष्टीवरती जरूर लक्ष द्या. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट सोबत देऊ शकता. मित्रांनो खूप मेहनत करतोय, थोडंसं चॅनलला जरा बूस्ट करा. मी खूप चांगले कॉन्टेंट आता घेऊन येणार आहे. तर सबस्क्राईब करा प्लीज आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.